नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, बीड जिल्ह्याअंतर्गत जे आहे पोलीस पाटील या पदासाठी पदभरती सुरू झालेली आहे. आपण जेवढेही बीड जिल्ह्याअंतर्गत जेही तालुके आहेत त्याचे व्हिडिओज क्रिएट करत आहोत. तर वेगवेगळ्या तालुक्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला व्हिजिट करा. आत्ताचे आपण हा सेकंड व्हिडिओ आहे. याच्यामध्ये आपण अंबाजोगाई उपविभागातील जे रिक्त पदे आहेत त्याच्याबद्दल पाहणार आहोत की कशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता, ह्याच्यासाठी जे शैक्षणिक पात्रता असते ती काय असते, सर्व गोष्टींचा डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्कीच करा. सो ॲज यू कॅन सी हे ऑफिशियल PDF आहे. अंबाजोगाई उपविभागातील रिक्त असलेली जे पोलीस पाटील पदे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार आहेत. याच्यासाठी जे अर्ज आहे 19 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत म्हणजे 19 जानेवारी ते 30 जानेवारीपर्यंत तुम्ही करू शकता. जे अर्जाची छाननी असेल ते 2 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. लेखी परीक्षा जी आहे ती 22 फेब्रुवारीला होणार आहे. जे आन्सर की असेल ती 22 तारखेलाच येईल. लेखी परीक्षेचा निकाल 24 तारखेला येणार आहे. मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी जी आहे ती 24 तारखेलाच येणार आहे. मुलाखतीचा दिनांक 25 ते 28 फेब्रुवारीमध्ये असणार आहे आणि अंतिम निकाल जो आहे तो 2 मार्चला येणार आहे. अशा प्रकारे यांचं पूर्ण शेड्यूल आहे. हे शेड्यूल चेंज पण होऊ शकतं. ज्याही फर्दर अपडेट असतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हे PDF पाहिजे असेल आणि आर्टिकल रीड करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी आर्टिकलची लिंक ॲज वेल ॲज आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. तर ग्रुप जॉईन करायला विसरू नका. ॲब्सोल्युटली फ्री आहे. आता यासाठी फी काय आहे तर खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फी आहे आणि आरक्षित आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी 800 रुपये फी आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकता आणि त्याच प्रकारे तुम्ही फीसुद्धा पे करू शकता. आता यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे तर बघा, अर्जदार म्हणजे तुम्ही 10वी पास असणे गरजेचे आहे. याच्यामध्ये तुमचं वय जे असेल ते 25पेक्षा कमी नसावं, 45पेक्षा जास्त नसावं. त्याचबरोबर याच्यामध्ये वयाची कोणतीही शिथिलता नाही आहे. जसं आपण बाकीच्या नोकरीमध्ये पाहतो SC ST OBC या प्रवर्गासाठी कधी 3 वर्षाची एज रिलॅक्सेशन असतं, 5 वर्षाचं असतं, पण याच्यामध्ये सर्वांसाठी सेमच आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, ओपन असाल, SC ST या प्रवर्गातून असाल, OBC या प्रवर्गातून असाल, सगळ्यांसाठी वयोमर्यादा सेम आहे. अर्जदार म्हणजे तुम्ही स्थानिक व कायम रहिवासी असावे. आता अंबाजोगाई अंतर्गत आहे, अंबाजोगाई तालुक्यांतर्गत आहे, तर तुम्हाला त्याच्यामध्येच अंबाजोगाईचे रहिवासी असणं गरजेचे आहे. तर तुम्ही अर्ज करू शकता. तुम्हाला तुमचा करेक्ट ईमेल, मोबाईल क्रमांक, प्रतिज्ञापत्र, सर्व काही जे फॉर्म आहे तो चांगल्या पद्धतीने आणि ॲक्युरेटली तुमच्या जेही इन्फॉर्मेशन आहे त्यानुसार भरायचं आहे. त्याचबरोबर आता याच्या परीक्षेबद्दल बोलूया आपण. तर याच्यामध्ये तुमची लेखी परीक्षा 80 मार्काची होणार आहे आणि तोंडी परीक्षा 20 मार्काची, अशी टोटल 100 मार्काची तुमची परीक्षा होईल. याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 36 गुण घ्यायचे आहेत ॲज अ पास आउट, पण जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करा. याच्यानंतर तुमचं 36% म्हणजे 45% जर प्राप्त झाले तुम्हाला गुण तर तुम्ही जे आहे सिलेक्शन होतं तुमचं मुलाखतीसाठी आणि त्या मुलाखतीमध्ये जे आहे 20 मार्क तुम्हाला त्या 20 मार्काच्या गुणांनुसार जे आहे तुमचं सिलेक्शन केलं जातं. पुढे तुम्हाला त्यासाठी उपस्थित राहणं, त्याचबरोबर तोंडी परीक्षेत अनुपस्थित राहणारा उमेदवार जे असतो ते अंतिम निवडीस अपात्र असतो. तर सो मेक शुअर हे लक्षात ठेवा. निवड व कार्यपद्धती, अटी शर्ती ज्या आहेत त्या तुम्ही स्क्रीनवर ज्या आहे ते रीड करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे याचं आता काम काय, फील्ड वर्क काय असतं, कशा प्रकारे हे पद भरलं जातं, बऱ्याच जणांना पदाबद्दल माहीत नाही आहे तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ऑफिशियल वेबसाईट आहे bidpp.recruitmentonline.in या संकेतस्थळावर जाऊन यासाठी ॲप्लिकेशन करू शकता. सो मेक शुअर 30 तारखेच्या आधी तुम्ही याचं ॲप्लिकेशन कराल. ज्या प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये जर काही अडचण येत असेल, फॉर्म भरताना असेल किंवा तुम्हाला जर माहीत नसेल एखादी इन्फो तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. आपले व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका. त्याच्यामध्ये आम्ही अपडेट जे असतात ते तुम्हाला पुरवत राहतात आणि याच्या जेही चेंजेस होतील डेट्समध्ये किंवा ज्याही फर्दर नोटिफिकेशन्स येतील ते तुम्हाला सांगितले जाईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.